आपलं शहर आता स्मार्ट होत आहे। मग तुम्ही कधी स्मार्ट होताय? स्मार्ट न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना। नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा। नमस्कार, मी अंकिता स्मार्ट न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। महागाई नियंत्रणात असल्याचा निर्मला सीतारामन यांचा राज्यसभेत दावा। अनुसूचित जाती आयोगाचा समीर वानखेडेंना मोठा दिलासा। महाविद्यालयांची सुट्टी 16 पर्यंत वाढविली। विवाहितेची आत्महत्या नसून खून झाल्याची तक्रार। श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ। भाजपकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत। एपीएमसी आंदोलनकर्त्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ। सौंदत्ती दर्शनासाठी परिवहन महामंडळाची खास बस व्यवस्था। नोकराकडून मालकाची 44 लाखांची फसवणूक। आरटीपीसीआर सक्ती मागे 2 डोस आवश्यक। रंगोली के सप्तरंगों में खुशियों के दीप चमकाए, आराधना के साथ अपनी दिवाली मनाए। कपड़ों की दुनिया में एक भरोसेमंद और गुणवत्तापूर्ण नाम आराधना। गृहलक्ष्मी की सुंदरता की पहचान है साड़ी। घर की औरत का रुबाब और संस्कृति की देन है साड़ी। इस दिवाली के सुनहरे मौके पे आराधना लेके आए हैं महिलाओं के लिए मनपसंद साड़ीज और रेडीमेड सहित बच्चों के लिए आकर्षक और मनपसंद ड्रेसेस। पुरुषों के लिए जेंट्स वेयर में शर्ट, टी शर्ट्स, जीन्स, फॉर्मल और भी कई प्रकार के ड्रेसेस। जल्द ही अपनी मनपसंद ड्रेस खरीदे सिर्फ आराधना में। बेलगाम के वस्त्र जगत में बहुत ही बढ़िया है आराधना। नए कपड़े पहन के दीजिए दिवाली की शुभकामना। आराधना, मारुती गली, बेलगाम। आणि आता पाहूयात सविस्तर बातम्या। काँग्रेसच्या नेतृत्वाखालील यूपीए सरकारच्या तुलनेत आमच्या सरकारला महागाई नियंत्रणात ठेवण्यात अधिक यश आले आहे असा दावा केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी अर्थप्रकल्पावरील चर्चेत उत्तर देताना राज्यसभेत केला। जागतिक आर्थिक संकटाच्या काळात म्हणजे 2008 आणि 9 मध्ये महागाई अर्थात चलनवाढीचा दर 9.1% होता आणि आर्थिक घट 2.21 लाख कोटी झाली होती। 2020 आणि 21 मध्ये कोरोनाच्या अभूतपूर्व संकटात चलनवाढीचा दर 6.2% राहिला आणि आर्थिक घट 9.17 लाख कोटी झाली असे सीतारामन म्हणाल्या। यूपीए सरकारला महागाईची समस्या हाताळता आली नाही अशी टीका सीतारामन यांनी केली। कोरोना काळात महसुली खर्चात वाढ केली नाही कारण त्यातून फारसा वाढीव लाभ मिळाला नसता। त्यामुळे यंदा भांडवली खर्चासाठी तरतूद 5.54 लाख कोटींवरून 7.5 लाख कोटींपर्यंत वाढवण्यात आली आहे। त्यातून पायाभूत सुविधांचे प्रकल्प राबविले जातील आणि रोजगार निर्मितीही होईल असे सीतारामन म्हणाल्या। रोजगाराच्या आकडेवारीवरून विरोधकांनी केलेली टीका ही दिशाभूल आहे। विविध क्षेत्रांसाठी दिलेल्या प्रोत्साहनातून 5 वर्षात 60 लाख रोजगार निर्माण होतील, पण अन्य मार्गांनीही रोजगार निर्मिती होईल। ड्रोन विषयक धोरणांमुळे ग्रामीण भागात रोजगार वाढेल असेही त्या म्हणाल्या। अनुसूचित जाती आयोगाचा समीर वानखेडेंना मोठा दिलासा। केंद्रीय अंमली पदार्थ नियंत्रण विभागाचे माजी विभागीय संचालक समीर वानखेडे यांना राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने मोठा दिलासा दिला आहे। शुक्रवारी एका खटल्याची सुनावणी करताना आयोगाने वानखेडे यांच्या तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्याचे आदेश महाराष्ट्र सरकारला दिले आहेत। तसेच समीर वानखेडे उपलब्ध कागदपत्रांनुसार अनुसूचित जातीचे आहेत असे म्हटले आहे। याआधी महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी समीर वानखेडे हे मुस्लिम आहेत, ते महार समाजाचे नाहीत, बनावट जात प्रमाणपत्राद्वारे त्यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली होती असा आरोप केला होता। त्यानंतर आता समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाने शुक्रवारी महत्त्वपूर्ण आदेश दिला आहे। समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने मुंबई पोलिसांना गुन्हा नोंदविण्यास सांगितले आहे। यापूर्वी समीर वानखेडे यांच्या तक्रारीवरून आयोगाने गृह मंत्रालयाचे सचिव, महाराष्ट्राचे मुख्य सचिव आणि महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक यांना नोटीस पाठवल्या आहेत, पण त्यापैकी कोणीही आयोगासमोर हजर झाले नाही। महाविद्यालयांची सुट्टी 16 पर्यंत वाढवली।
कर्नाटकातील हिजाब मुद्द्यामुळे केवळ 10वी पर्यंतच्या शाळा येत्या सोमवारपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे। महाविद्यालयांना बुधवार 16 फेब्रुवारीपर्यंत सुट्टीची घोषणा करण्यात आली आहे। याबाबतचा आदेश उच्च शिक्षण खात्याच्या सचिव शीतल हिरेमठ यांनी जारी केला आहे। हिजाब आणि भगवा शेला शाळा महाविद्यालयांना वादामुळे 9 ते 11 फेब्रुवारीपर्यंत सुट्टी देण्यात आली होती। उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे 10वी पर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरू करण्यात येणार आहेत, पण महाविद्यालयांची सुट्टी वाढविण्यात आली आहे। उच्च शिक्षण खात्याच्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यापीठे, महाविद्यालय आणि तांत्रिक शिक्षण खात्याच्या कार्यक्षेत्रातील सरकारी, अनुदानित आणि विना अनुदानित पदवी महाविद्यालय, डिप्लोमा कॉलेजना सुट्टी असेल। सुट्टी जाहीर केलेल्या दिवशी परीक्षा असेल तर ती ठरल्या वेळेतच घेतली जाईल, त्यामध्ये बदल केला जाणार नाही। सुट्टी काळात ऑनलाईन वर्ग घेण्याची सूचना सर्व महाविद्यालयांना देण्यात आली आहे। विवाहितेची आत्महत्या नसून खून झाल्याची तक्रार। बेळगाव शहरातील आर्गन तलावामध्ये उडी घेऊन क्रिशाने आपल्या 2 मुलांसह आत्महत्या केली नसून तिचा पद्धतशीरपणे खून करण्यात आला असल्याचा आरोप मयत क्रिशा मनीष केशवानी हिच्या आई आणि भावासह समस्त कुटुंबियांनी केला असून नवरा आणि सासरच्या मंडळींनी बळी घेतलेल्या आपल्या मुलीला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे। क्रिशा मनीष केशवानी वय 36 या महिलेने आपल्या भावीर आणि वीरेन या 2 मुलांसह अर्गण तलावामध्ये उडी घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल शुक्रवारी सायंकाळी उघडकीस आली होती। आपल्या 2 मुलांसह आईने तलावात उडी टाकून आत्महत्या केल्याच्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली होती। क्रिशाचे माहेर मिरज, जिल्हा सांगली येथे आहे। माहेरी तिला आईसह 1 भाऊ आणि 6 बहिणी असा परिवार आहे। बेळगावात शनिवारी सकाळी दाखल झालेल्या क्रिशा हिच्या मिरज येथील माहेरच्या शोकाकुल लोकांची सिव्हिल हॉस्पिटल शवागाराच्या ठिकाणी त्यांनी याबद्दल सासरच्या मंडळींवर गंभीर आरोप केला। मयत क्रिशा केशवानीचा भाऊ अभिजित याने प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार क्रिशा हिचा पती मनीष आणि तिच्या सासरच्या मंडळींकडून शारीरिक आणि मानसिक छळ होत होता, यामुळे तिची हत्या झाल्याचे म्हणणे माहेरच्या मंडळींनी मांडले आहे। श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मोठ्या उत्साहात प्रारंभ। श्री समादेवी संस्थान, वैश्यवाणी समाज, वैश्यवाणी युवा संघटना आणि वैश्यवाणी महिला मंडळ समादेवी गल्ली बेळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने श्री समादेवी वार्षिक जन्मोत्सवाला मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला। सकाळी चौघडा आणि काकड आरतीने उत्सवाची सुरुवात झाली। त्यानंतर कुंकुमार्चन करण्यात आले आणि देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले। देवी दरबाराच्या उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून प्राध्यापिका सौ स्वाती कुलकर्णी उपस्थित होत्या। प्रारंभी श्री समादेवीची आरती करण्यात आली। त्यानंतर स्वाती कुलकर्णी यांच्या हस्ते फीत कापून देवी दरबाराचे उद्घाटन करण्यात आले। प्रारंभी प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली। यावेळी व्यासपीठावर श्री समादेवी संस्थान आणि वैश्यवाणी समाज बेळगाव अध्यक्ष दत्ता कणबर्गी, सचिव अमित कुडतरकर, युवा संघटनेचे अध्यक्ष रोहन जुवडी, मोतीचंद दोरकाडी, वैश्यवाणी महिला मंडळाच्या अध्यक्षा उज्ज्वला बैलूर, सचिव लक्ष्मी बिडीकर, खजिनदार अश्विनी कलघडगी उपस्थित होते। वर्षभर आपण विविध कार्यक्रम करून या जागेचा आपण उपयोग करावा अशी आपल्या सर्वांना विनंती आहे। त्यामध्ये अशाच प्रकारची विविध प्रदर्शनं तुम्ही वेळोवेळी भरू शकता। त्याचप्रमाणे तुम्ही महिलांसाठी काही कलागुणांना वाव देणारे वर्ग असतील किंवा आपल्या समाजातील ते युवक युवती आहेत त्यांचे देखील काही क्लासेस किंवा काही असतील, त्याच्यासाठी हा उपयोग करून घ्या। भाजपकडून केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत। केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केलेला अर्थसंकल्प हा दूरदृष्टी ठेवून तयार केलेला आहे, त्यामुळे यामधून देशाच्या विकासाची कल्पना निश्चितच पूर्ण होईल असा विश्वास खासदार इराणा कडाडी यांनी व्यक्त केला। या संदर्भात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी या अर्थसंकल्पाबद्दल समाधान व्यक्त केले। या अर्थसंकल्पाने देशाच्या प्रत्येक घटकाचे हित साधले आहे, त्यामुळे देशाला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प आहे। जनसामान्य, शेतकरी
शेतकरी आणि लघु उद्योजक यांना यामधून निश्चितच लाभ होईल। त्याचप्रमाणे कर्नाटकातील रेल्वे प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी विशेष निधीची तरतूद करण्यात आली आहे। त्यामुळे उत्तर कर्नाटकात देखील या अर्थसंकल्पाचे स्वागत करत असल्याचे त्यांनी म्हटले। या पत्रकार परिषदेच्या वेळी खासदार मंगला अंगडी, आमदार अनिल बेनके, माजी आमदार संजय पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते। एपीएमसी आंदोलनकर्त्यांना राजकीय नेत्यांचे पाठबळ। बेळगाव शहरात 2 भाजी मार्केट निर्माण झाल्यामुळे वाद पेटला आहे। आता या वादामध्ये राजकीय नेते मंडळींनी आपला ठसा मिटविण्यास प्रारंभ केला आहे। त्यामुळे आंदोलन कार्यकर्त्यांना राजकीय पक्षाचे पाठबळ मिळू लागले आहे। एपीएमसी येथे भाजी मार्केट अस्तित्वात असताना नव्याने जय किसान भाजी मार्केटला परवानगी देण्यात आली। या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला आहे। त्यामधून आरोप आणि प्रत्यारोप सुरू झाले आहेत। तसेच अनेक राजकीय नेते मंडळी शेतकऱ्यांची भेट घेऊन त्यांना आपला पाठिंबा दर्शवित आहेत। यापूर्वी स्थानिक आमदारांनी शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत। शनिवारी दुपारी केपीसीसीचे अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी देखील भेट घेतली। भाजप सरकारने सरकारचीच असणारी एपीएम संस्था मोडकळीस आणण्याचा प्रयत्न चालविला असल्याचा आरोप त्यांनी केला। एपीएमसी भाजी मार्केटमध्ये व्यवहार सुरळीत सुरू असताना नव्याने जय किसान भाजी मार्केटला अनुमती कशासाठी दिली असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। सौंदत्ती दर्शनासाठी परिवहन मंडळाची खास बस व्यवस्था। सौंदत्ती येथील यल्लमा देवीची यात्रा जवळ आल्याने प्रवाशांना सोयीस्कर व्हावे याकरिता मध्यवर्ती बसस्थानकावर यल्लमा डोंगराकडे जाण्यासाठी विशेष पिकअप पॉइंट सुरू करण्यात आला आहे। थेट बेळगाव ते सौंदत्ती विनाथांबा बस सेवा सुरू केली असल्याने प्रवाशांना यात्रेला जाणे सोयीस्कर ठरले आहे। परिवहन मंडळाने याकरिता 50 बसेस राखून ठेवल्या आहेत। सौंदत्ती रेणुका देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले झाले असल्याने डोंगरावर भाविकांची गर्दी वाढली आहे। त्यामुळे वायव्य परिवहन महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी अतिरिक्त बसची व्यवस्था केली आहे। यासाठी 50 बसेस उपलब्ध करून दिल्या असून सामूहिक बस आरक्षणाची सोयही करून दिली आहे। नोकराकडून मालकाची 44 लाखांची फसवणूक। एका बिझनेस ॲपचा गैरवापर करून पेट्रोल पंप मालकाच्या फोन पे वरून कामगाराने 44 लाख रुपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचा खळबळजनक प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी शहर सीएन स्थानकात गुन्हा दाखल झाला आहे। या प्रकरणी पोलिसांनी रोहित राहू बेळकुणकर राहणार नावगे क्रॉस याला अटक केली आहे। त्याच्याकडून 28 लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की व्हीटीओ रोडवरील मच्छेजवळ सुनील विष्णू शिंदे यांच्या मालकीचा श्री सोमनाथ पेट्रोल पंप आहे। तेथे रोहित 2019 पासून व्यवस्थापक म्हणून कामाला होता। या दरम्यान ऑगस्ट 2020 पासून ते 30 जानेवारी 2022 पर्यंत संशयित रोहितने सुमारे 44 लाख रुपयांची रक्कम आपल्या खात्यात वर्ग करून घेतली होती। मालक शिंदे यांनी दिनांक 30 जानेवारीला आपला फोन पे सुरू करून रिफंड ऑप्शन तपासून पाहिला असता 44 लाख रुपयांची रोकड हडप करण्यात आल्याचे दिसून आले। त्यामुळे त्यांनी या प्रकरणी 8 फेब्रुवारीला सीएन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती। त्यानुसार पोलिसांनी संशयित रोहितला ताब्यात घेऊन चौकशी केली। त्याने 28 लाख रुपयांची रोकड घरी असल्याचे सांगितले। त्यानुसार पोलिसांनी त्याच्याकडून 28 लाख रुपयांची रोकड जप्त केली। पोलीस निरीक्षक BR गड्डेकर आणि सहकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे। RT-PCR सक्ती मागे 2 डोस आवश्यक। महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्या प्रवाशांना यापुढे RT-PCR निगेटिव्ह चाचणी सक्ती नसेल, पण कर्नाटकात यायचे असेल तर प्रत्येकाने कोरोनाचे 2 डोस सक्तीने घेतलेले असावेत। तसा आदेश सरकारचे मुख्य सचिव TK अनिल कुमार यांनी शुक्रवारी जारी केला। महाराष्ट्रात कोरोना आणि ओमायक्रॉन रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेल्याने तसेच कर्नाटकातील संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या होत्या। त्यानुसार महाराष्ट्रातून कर्नाटकात येणाऱ्यांना RT-PCR निगेटिव्ह चाचणीची सक्ती करण्यात आली होती। कोणत्याही मार्गाने कर्नाटकात आले तरी त्यांना RT-PCR चाचणीचा अहवाल सादर करावा लागत होता। ही सक्ती आता मागे घेण्यात आली आहे। कर्नाटकात सध्या कोरोना संसर्ग प्रमाण 3.47% आले आहे। दिवसेंदिवस कोरोना रुग्णसंख्या ही घटत आहे। शिवाय महाराष्ट्रातील रुग्णसंख्या ही घटत असल्याने RT-PCRची सक्ती मागे घेण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। या बुलेटिन मधील पुढील बातम्या छोट्याशा विश्रांतीनंतर। पोद्दार ब्रदर्स ज्वेलर्स
A perfect blend of traditional and modern jewelry in North Karnataka, Goa and southern Maharashtra, serving since 5 generations. Exclusive gold, silver and platinum jewelry showroom. Poddar brothers, Poddar sons and grandsons. Khade Bazar, Belgaum. Call is on 0831 240 5550 or 51 or 52 or 53. Visit us at www.poddarjewelers.com. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट। सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास। यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा। इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी। तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 243577। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत। अलारवाड येथील सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पासाठी खर्च करण्यात आलेल्या 2,28 लाख रुपयांच्या हिशोबासाठी आता लोकायुक्तांचे पथक 15 फेब्रुवारी रोजी प्रत्यक्ष पाहणी करून न्यायालयात अहवाल सादर करणार आहे। महापालिकेने अलारवाड येथे सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी 2,28 लाख रुपयांचा खर्च केला आहे। इतका मोठा खर्च केल्यानंतर ऐनवेळी हा प्रकल्प हलगा येथे स्थलांतरित करण्यात आला। त्यामुळे सामान्य जनतेचा पैसा वाया गेल्याचा ठपका ठेवत उच्च न्यायालयाने महापालिका आयुक्तांना चांगलेच खडसावले आहे। एका सुनावणीला उपस्थित राहिले नाहीत म्हणून आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी यांना 5,000 रुपयांचा दंडही ठोठावला असून लोकायुक्तांकडे प्रकरण वर्ग करून संपूर्ण चौकशीचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत। न्यायालयाच्या आदेशानुसार लोकायुक्तांचे पथक 15 फेब्रुवारी रोजी अलारवाड येथील जागेची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत। त्यावेळी फिर्यादी नारायण सावंत यांच्यासह इतरांनीही उपस्थित राहावे असे पत्र त्यांनी पाठवले आहे। 1985 साली 8 कोटींच्या या प्रकल्पावर 2,28 लाख रुपयांचा खर्च करून तो ऐनवेळी अन्यत्र हलवण्यात आल्याचा ठपका महापालिकेवर आहे। राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याने ग्राहकांशी मित्रत्वाचे नाते जपणे आवश्यक आहे। त्याच प्रकारे ज्या ठिकाणी ग्राहकांची फसवणूक होईल त्यावेळी ग्राहकांनी तक्रार निवारण मंचाकडे दाद मागावी, तिथे ग्राहकांना तत्काळ न्याय देण्यात येईल अशी ग्वाही जिल्हाधिकारी एम.जे. हिरेमठ यांनी दिली। जिल्हा प्रशासन, अन्न आणि नागरी पुरवठा खाते आणि ग्राहक तक्रार निवारण मंचतर्फे गुरुवारी कन्नड साहित्य भवनात राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा करण्यात आला। त्यावेळी जिल्हाधिकारी हिरेमठ बोलत होते। ग्राहक तक्रार निवारण मंचच्या अध्यक्षा सुनंदा काद्रोळी मठ यांनी अधिक व्याजाच्या लोभापायी अनेक जण पैसे गुंतवत आहेत, पण काही सोसायट्यांच्या ग्राहकांची फसवणूक झाल्याचे दिसून येते। त्यामुळे ग्राहकांनी आपले हक्क समजून घेणे आवश्यक आहे असे सांगितले। जिल्हा ग्राहक संघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट एन.आर. लातूर यांनी ग्राहकांनी न्याय कसा मिळवावा याबाबत माहिती दिली। एम.एस. जोशी यांनी एलपीजी सुरक्षा आणि सिलेंडर गॅस पुरवठ्यात फसवणूक होणार नाही यासाठी काय करावे याबाबत माहिती दिली। अन्न आणि नागरी पुरवठा खात्याचे सहसंचालक चन्नबसप्पा कोडली यांनी स्वागत केले। बाल साहित्य संमेलन 26 रोजी। गुरुवर्य विगो साठे मराठी प्रबोधिनीचे 21वे मराठी बाल साहित्य संमेलन आणि मराठी भाषा दिन दिनांक 26 रोजी घेण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला। आयोजित बाल साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बेळगाव येथील बाल शिक्षण तज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या नीलू आपटे यांची निवड करण्यात आली। मराठी विद्यानिकेतन मध्ये गुरुवारी झालेल्या साठे प्रबोधिनीच्या बैठकीत निर्णय घेण्यात आला।
संमेलन नियोजनाबाबत चर्चा करण्यात आली। संमेलनाचे उद्घाटक म्हणून मारुती सांबरेकर राहणार असून संमेलनामध्ये निमंत्रित बाल कथाकथनकारांचे कथाकथन आणि निमंत्रित बालकवींचे कवी संमेलन घेण्यात येणार आहे। गोगटे रंग मंदिर येथे संमेलन होणार असून कोरोनाचे नियम पाळून आणि सामाजिक अंतर ठेवून मर्यादित बाल रसिकांच्या उपस्थितीत संमेलन होणार आहे। रसिकांनी बाल साहित्य संमेलनाचा आस्वाद घ्यावा असे प्रबोधिनीचे अध्यक्ष जयंत नार्वेकर, सचिव सुभाष ओळकर, उपाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आवाहन केले। दोड्डगौडर यांनी केली पालकमंत्र्यांकडे तक्रार। महसूल उपायुक्त SB दोड्डगौडर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांविरोधात प्रादेशिक आयुक्तानंतर आता जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ यांच्याकडे तक्रार केली आहे। त्यामुळे आगामी काळात हे प्रकरण वाढीची शक्यता असून प्रादेशिक आयुक्त अमलान बिश्वास यांनी दोड्डगौडर यांनी केलेल्या आरोपांवर चौकशी समिती नेमण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते। दोड्डगौडर यांनी आयुक्त डॉक्टर रुद्रेश घाडी, अधीक्षक अभियंता लक्ष्मी निपाणीकर यांच्यासह महापालिकेतील अनेक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर गंभीर आरोप केले आहेत। त्यांनी प्रादेशिक आयुक्त बिश्वास यांना पत्र दिल्यानंतर आता पालकमंत्री कारजोळ यांची बागलकोट येथे भेट घेऊन त्यांच्याकडे तक्रार केल्याचे समजते। दोड्डगौडर यांच्या विरोधात कर्मचारी संघटनेने गुरुवार दिनांक 10 रोजी कामबंद आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे। हे प्रकरण आता चिघळण्याची शक्यता आहे। नाना शंकर शेठ यांची जयंती उत्साहात। दैवज्ञ ब्राह्मण समाज शिक्षण संस्था आणि श्री सुवर्णलक्ष्मी कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने कैलासवासी जगन्नाथ उर्फ नाना शंकर शेठ यांची 219वी जयंती साजरी करण्यात आली। व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल शिरोडकर, प्रदीप अर्कसाली, संस्थापक मोहन कारेकर, सोसायटीचे उपाध्यक्ष विजय सांबरेकर, शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विनायक कारेकर हे होते। मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन आणि नानांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला। विठ्ठल शिरोडकर यांनी स्वागत केले। विनायक कारेकर यांनी प्रदीप अर्कसाली यांचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला। विठ्ठल शिरोडकर यांनी नानांच्या सामाजिक आणि आर्थिक कार्याबद्दल माहिती दिली। संस्थेच्या संचालिका माधुरी शिरोडकर यांनीही विचार मांडले। कार्यक्रमावेळी सोसायटीचे संचालक उपस्थित होते। अभय हळदणकर यांनी आभार मानले। नेहरू नगर येथे घरफोडीत 1.25 लाखाचा ऐवज लंपास। बंद घर फोडून चोरट्यांनी सुमारे 1,14,000 रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने पळविल्याची घटना शुक्रवारी सकाळी नेहरू नगर मधील क्वार्टर्समध्ये उघडकीस आली। नेहरू नगर येथील KPTCL क्वार्टर्समध्ये घरफोडी झाल्याची नोंद माळमारुती पोलिसात झाली आहे। 4 तोळ्याचे दागिने चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे। याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की येथे क्वार्टर्समध्ये राहणारे लाईनमन मुस्ताक मुजावर हे कुटुंबियांसमवेत गावी गेले होते। शुक्रवारी सकाळी येऊन पाहिले असता त्यांच्या घराचा मुख्य दरवाजा तोडून कपाटातील नेकलेस, 2 अंगठ्या आणि सोनसाखळी असा 4 तोळ्यांचा ऐवज लांबवला असल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे। पोलीस निरीक्षक सुनील पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला। ठसे तज्ञ तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते, मात्र त्याचा काही उपयोग होऊ शकला नाही। माळमारुती पोलिसांनी नोंद घेऊन तपास सुरू केला आहे। बेळगाव येथील युवकाची रामनगर अस्तुली ब्रिज नजीक आत्महत्या। रामनगर अस्तुली ब्रिज नजीक शेतवडीत शुक्रवारी मृतदेह आढळून आला। सदर मृतदेह बेळगाव येथील नामांकित बार व्यवस्थापकाचा असल्याचे निष्पन्न झाले आहे। सदर मृत व्यक्तीचे नाव शशीधर भीमाप्पा कन्नर असून वय 43 राहणार बेळगाव असे आहे। सदर व्यक्तीजवळ मिळालेल्या चिठ्ठीत आपल्याला कामाचा तणाव अधिक असून घरच्यांना वेळ देऊ शकत नसल्याने आपण आत्महत्या करीत असल्याचे लिहिले आहे। तर सदर मृतदेह शवचिकित्सा करण्यासाठी रामनगर सरकारी दवाखान्यात नेण्यात आला आहे। सदर आत्महत्या दिनांक 9 रोजी म्हणजेच 3 दिवसांपूर्वी झाल्याचे निष्पन्न झाले आहे। हिंडलगा कारागृहात कैद्याचा हृदयविकाराने मृत्यू। खून, दरोडे, चोरी आदी गुन्ह्यात शिक्षा भोगणाऱ्या कैद्याचा हिंडलगा कारागृहात हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री उशिरा घडली। कोटरेश गणेशप्पा हरपणहळ्ळी, वय 40 राहणार बळ्ळारी असे मृत कैद्याचे नाव आहे। त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, मात्र याचा उपयोग झाला नाही। उपचारासाठी रुग्णालयात आणत असतानाच वाटेतच त्याचा मृत्यू झाला। मृताची नोंद बेळगाव ग्रामीण पोलिसात झाली आहे।
सदर कैद्याने बळ्ळारी, तुबाही, धारवाड आदी ठिकाणी गुन्हे केले होते. त्याच्यावर वेगवेगळ्या पोलीस स्थानकात गुन्हे दाखल आहेत. खून प्रकरणात त्याला शिक्षा झाली होती. बळ्ळारी कारागृहात होता. पॅरोलवर सुटका झाल्यानंतर 5 ते 6 वर्षे फरार झाला होता. त्यानंतर तो हिंडलगा कारागृहात 4 वर्षांपासून शिक्षा भोगत होता. गुरुवारी त्याला छातीत दुखू लागल्याने जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना त्याचा मृत्यू झाला. केपीटीसीएल महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ओनिके अब्बव्वा 11 कडे. केपीटीसीएल कार्यालय नेहरूनगर आयोजित समर सिझली व्हीएसजी महिला क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेला शनिवारी सकाळी नेहरूनगर येथील केपीटीसीएल मैदानावर प्रारंभ झाला. महिला क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद ओनिका अब्बव्वा 11 तर उपविजेतेपद कित्तूर आणि चेन्नम्मा संघाने संपादन केले. या स्पर्धेच्या बक्षीस समारंभात हेस्कॉमचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर वरिष्ठ अधिकारी गिरीधर कुलकर्णी, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर धनंजय गोस्वामी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेस्कॉम MT अप्पण्णावर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष RM कुंटे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर संजीव हम्मण्णावर यांच्या हस्ते विजेत्या उपविजेत्या संघांना चषक देऊन गौरविण्यात आले. केपीटीसीएल क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेला प्रारंभ. केपीटीसीएल कार्यालय नेहरूनगर आयोजित समर सिझली व्हीएसजी क्रिकेट आणि व्हॉलीबॉल स्पर्धेला शनिवारी सकाळी नेहरूनगर येथील केपीटीसीएल मैदानावर प्रारंभ झाला. या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला हेस्कॉमचे सुप्रिटेंडेंट इंजिनियर वरिष्ठ अधिकारी गिरीधर कुलकर्णी, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर धनंजय गोस्वामी, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर हेस्कॉम MT अप्पण्णावर, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर संघटनेचे अध्यक्ष RM कुंटे, असिस्टंट एक्झिक्युटिव्ह इंजिनियर संजीव हम्मण्णावर आणि हेस्कॉम अधिकारी उपस्थित होते. या प्रसंगी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेतील महिलांसाठी ठेवण्यात आलेल्या क्रिकेट स्पर्धेत 6 संघांनी भाग घेतला होता. यावेळी महिलांसाठी लिंबू चमचा आणि दोरीवरच्या उड्या स्पर्धा घेण्यात आल्या. पुरुषांसाठी घेण्यात आलेल्या व्हॉलीबॉल स्पर्धेत 28 संघांनी भाग घेतला होता. प्रो लीग हॉकी स्पर्धेत सलग 3ऱ्या विजयासाठी भारतीय हॉकी संघ उत्सुक. सलग 2 विजयांसह प्रो लीग हॉकीच्या अभियानाला प्रारंभ केल्यानंतर भारतीय पुरुषांचा संघ शनिवारी फ्रान्स विरुद्ध विजयाची हॅट्रिक साकारण्यासाठी उत्सुक आहे. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने पहिल्या लढतीत फ्रान्सला 5-0 अशी धूळ साधली तर दक्षिण आफ्रिकेचा त्यांनी 10-2 असा धुव्वा उडवला. शनिवारी फ्रान्स विरुद्ध 3रा सामना खेळविल्यानंतर रविवारी भारताला आफ्रिकेशी 2 हात करायचे आहेत. 2 विजयांच्या 6 गुणांसह भारत सध्या गुणतालिकेत 3ऱ्या स्थानी असून नेदरलँड 10 गुण आणि बेल्जियम 7 गुण अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर विराजमान आहेत. श्रेयस अय्यरवर लागली सर्वाधिक बोली. IPLच्या लिलावाच्या काही तासांपूर्वीच श्रेयस अय्यरने धडाकेबाज अर्धशतकी खेळी साकारली होती आणि त्याचाच फायदा त्याला यावेळी लिलावात झाला. कारण लिलावात आजच्या दिवशी पहिला सर्वाधिक बोली लावलेला खेळाडू हा श्रेयस अय्यर ठरला. श्रेयस अय्यरकडे दिल्ली कॅपिटल्सचे कर्णधार पदही होते, पण दुखापतीमुळे तो गेल्या हंगामात खेळू शकला नाही आणि त्यामुळे त्याच्याकडून हे कर्णधार पद रिषभ पंतकडे देण्यात आले होते. त्यानंतर लिलावापूर्वी दिल्लीचा संघ श्रेयसला संघात कायम ठेवेल असे वाटत होते, पण दिल्लीच्या संघाने श्रेयसला संघात कायम न ठेवता सर्वांनाच मोठा धक्का दिला. त्यामुळे लिलावात श्रेयसला चांगलीच मागणी असल्याचे पाहायला मिळाले. याचबरोबर स्मार्ट न्यूजचे आजचे बुलेटिन इथेच संपले. धन्यवाद.